गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आज आपण झिरो लिमिटचा लास्टचा चॅप्टर त्याची समरी वाचणार आहोत आणि त्याच्यासोबतच आज आपण पूर्ण जे अध्याय आपण ज्याची समरी वाचली तर त्याचाही लेखाजोखा आपण घेणार आहोत. तर शेवटचं लेखक काय म्हणतायत की ही जी गोष्ट आहे आपलं मन स्वच्छ करायची, हे एकदाच करायची नाही आहे गोष्ट. तो सततचा सराव व्हायला पाहिजे, तुमच्या डेली जीवनामध्ये ते यायला पाहिजे. म्हणजे असं की जर आपण शेतीमध्ये जर आपण लक्ष नाही दिलं तर वीड्स किंवा त्याला काय म्हणतो आपण गवत उगवतात, त्याची वेळोवेळी छाटणी करावी लागते, बरोबर. त्याचप्रमाणे आपल्या मनावरती आपण जो दररोज आपण जो सराव करणार आहोत त्याच्यामुळं काय होईल की असे जे गवत आहेत, जे बिनकामाचे गवत, म्हणजेच जे तुम्ही असे फीड केलेले आपण काय म्हणू त्याला की जे निगेटिव्ह विचार आपण जे फीड केले राहतो अंतर्मनाला, तर त्याची वेळोवेळी सफाई करायला पाहिजे असं लेखक म्हणतात. म्हणजेच की तुम्हाला दररोज ह्या गोष्टी सरावामध्ये आणाव्या लागतील. शिकवण काय म्हणते की जर आपण आपल्या गोष्टीमध्ये जर सातत्य ठेवलं तर नक्कीच तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन येईल असं लेखक म्हणतात. तर मित्रांनो, सातत्य, कंटिन्युटी ही खूप इम्पॉर्टंट आहे असं लेखक म्हणतात. शेवटचा संदेश लेखक काय देतात की या पुस्तकामध्ये तुम्हाला स्वतःला बदलायचं आहे. कुठलीही गोष्ट जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही स्वतःमध्ये बदल करून घ्यावा लागेल. जर तुम्ही स्वतःमध्ये जर बदल नाही केले तर तुमच्या जीवनामध्ये कुठलाही बदल होणार नाही असं लेखक म्हणतात. म्हणजे जर आपण स्वतःला बदललं तर जग नक्कीच बदलतं असं लेखक म्हणतात. तर मित्रांनो, असा हा झिरो लिमिट बुकची पूर्ण अध्यायाची समरी आपण वाचलेली आहे. त्यामध्ये प्रामुख्यानं लेखक काय म्हणतात की स्वतःवरती काम करा, स्वतःच्या अंतर्मनावरती काम करा, स्वतःच्या डिसिप्लिनवरती काम करा. आणि महत्त्वाची गोष्ट, कुठलंही जर काही तुमच्या जीवनामध्ये घडत नसेल तर स्वतःमध्ये त्याचा दोष स्वतःमध्ये आहे असं समजून तुम्ही त्याच्यावरती काम करा. तुम्ही असं करू नका की एखादा व्यक्ती त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत आणि कुठल्याही गोष्टी या आपल्यामुळं होतात. हे ज्यावेळेस तुम्ही तुमच्या अंतर्मनाला ज्यावेळेस तुम्ही फीड कराल त्यावेळेस तुम्ही नक्कीच तुमच्या भविष्यामध्ये त्याला काय म्हणू आपण, भविष्यात तुमच्या मनाजोगं जे जीवन आहे तुम्ही जगाल असं लेखक म्हणतात. महत्त्वाची गोष्ट, 3 गोष्टी आपण महत्त्वाच्या आहेत आपल्या जीवनामध्ये. पहिला काय, पैसा, करिअर आणि नाती. या 3 गोष्टी आपल्या जीवनात खूप इम्पॉर्टंट आहेत. त्याच्यामुळं याच्याविषयी आपण जितकी निगेटिव्ह थिंकिंग आपण आपल्या मनाला देऊ त्याप्रमाणेच तुमच्या जीवनामध्ये घडत जाईल. म्हणजे जर तुमचं करिअर जर व्यवस्थित नसेल किंवा तुमच्या मनाजोगं होत नसेल तर तुम्ही असा दोष देऊ नका की या फलानी मॅनेजरनी मला व्यवस्थित म्हणजे ग्रूम नाही केलं किंवा मला व्यवस्थित संधी नाही दिली. तर मित्रांनो, त्यासाठी तुम्ही स्वतःला विचारा की कुठं चुकतो आहे. पैसा तुमच्या जीवनात येत नाही आहे म्हणजे तुम्ही कुठंतरी स्वतःमध्ये बदल करायला हवं. त्याच्यानंतर नेक्स्ट, करिअरमध्ये उतार चढाव हे होतच राहतात. तर तुम्हाला कसं करिअर हवं आहे आणि त्याच्यासाठी काय काय गोष्टी कराव्या लागतील याचं इनपुट तुम्ही तुमच्या अंतर्मनाला द्यावं लागेल. त्याच्यानंतर तिसरं आहे नाती, जे आपले रिलेशन्स आहेत. जर तुम्ही तुमच्या रिलेशनला जर महत्त्व देत नसाल किंवा समोरच्या व्यक्तीला मनावा तसा प्रतिसाद किंवा त्याच्या मनाजोगं जर तुम्ही त्याला रिस्पेक्ट देत नसाल तर मित्रांनो, तुमची नाती ही कधीच लाँग टर्म राहणार नाहीत. ते नेहमी वन सायडेड असतील आणि त्याचा तुम्हाला काही उपयोग होणार नाही आणि भविष्यात ती नाती तुटून जातील.
तर त्याच्यामुळं तुम्ही नात्याविषयी चांगल्या गोष्टी या फीड करा आपल्या अंतर्मनाला. तर असा हा झिरो लिमिट बुक आपण वाचून संपवलेला आहे. त्याची समरी वाचलेली आहे. बुक खूप मोठा आहे. तर तुम्ही ज्यांना वेळ असेल किंवा ज्यांना वाचनाची आवड असेल तुम्ही तो बुक घेऊ शकता आणि वाचू शकता. माझ्याकडे इंग्लिश व्हर्जन आहे, त्याचं मराठी व्हर्जन पण अवेलेबल आहे. तुम्ही ते घेऊ शकता, वाचू शकता आणि स्वतःमध्ये बदल घडवू शकता. भेटूया पुन्हा एकदा आपल्या चॅनल मिशन विकसित भारत 2047मध्ये पुन्हा एका नवीन बुकनी. त्याचा अनाऊन्समेंट आपण लवकरच करू. आणि जर तुम्हाला कुठलं बुकची समरी जाणून घ्यायची असेल किंवा तुमच्या मनामध्ये जर कुठले बुक असतील तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. त्याची आपण समरी वाचू किंवा त्याची समरी आपण तुमच्यापर्यंत पोचवू. माझ्याकडे आहेत, भरपूर बुक आहेत. मी त्याच्यातून काही बुक सिलेक्ट करेन. जर मला काही इनपुट भेटलं तुमच्या कमेंटवरून तर मी तो बुक रिव्ह्यू करण्याचा प्रयत्न करेन किंवा त्याची समरी मांडण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद.